आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटलांना जीवे मारण्याची धमकी। रणजित पाटील यांनी परंडा पोलिसात गुन्हा दाखल केला। नाशिकच्या नांदगावमधील राड्या प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल। सुहास कांदे आणि समीर भुजबळांसह समर्थकांवर गुन्हे। जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याची माहिती। सोलापुरात ठाकरे गटाचं प्रणिती शिंदेंच्या विरोधात आंदोलन। प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गट आक्रमक। अपक्ष उमेदवार काडादींना पाठिंबा दिल्याचा आरोप। मध्य नागपुरात ईव्हीएम मशीन नेणारी गाडी फोडली। अज्ञातांकडून ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर दगडफेक। बडकस चौकात कार्यकर्ते जमा झाले होते। अहिल्यानगरमध्ये भाजपा आमदार मोनिका राजळेंना पोलीस बंदोबस्तात सुरक्षित स्थळी हलवलं। आक्रमक जमावापासून बचावासाठी त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं। नवी मुंबईतील कोपरखैरणे भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांना अटक। 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल। वाशिम शहरात मतदान प्रक्रियेदरम्यान मोबाईलनं व्हिडिओ रेकॉर्ड। हेमंत जीवनानींकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून गुन्हा दाखल। पुण्यात शरद पवार गटाच्या 2 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर लावले। खडकवासल्याच्या सचिन दोडके आणि पर्वतीत अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावले।